राज्यात सत्तेमध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि अर्थ खातं यांचं अतूट नातं राहिलंय। 1999 पासून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे वित्त विभागाची धुरा होती। 27 वर्षात 22 वर्ष अर्थ खातं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे होतं। मात्र आता अजित पवारांच्या निधनामुळे तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीकडून निसटत्या झाल्यात। नेमकं काय घडतंय आपण पाहूयात। तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीकडून निसटल्या। सत्तेत असून अर्थ खातं नसण्याची पहिलीच वेळ। मुख्यमंत्री फडणवीस मांडणार अर्थसंकल्प। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आलाय। अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी शनिवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यानंतर त्यांच्याकडे उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अल्पसंख्याक ही 3 खाती देण्यात आली। मात्र अजित पवारांकडे असलेलं महत्त्वाचं अर्थ खातं त्यांना देण्यात आलेलं नाही। राष्ट्रवादी सत्तेत आहे, पण या पक्षाकडे वित्त खातं नाही, अशी वेळ पहिल्यांदाच आली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे वित्त खातं न दिल्यामुळं राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता आहे। अजितदादांनी अर्थसंकल्पाचं बरंच काम केलंय, उर्वरित काम मी पाहीन, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे। अर्थसंकल्प म्हणजे नुसतं एक भाषण वाचायचं नसतं, त्याकरता सिरीज ऑफ बैठका घ्याव्या लागतात। प्रत्येक विभागासोबत बैठक घ्यावी लागते। प्रत्येकाचा त्या ठिकाणी नियत वेळ ठरवावा लागतो। ताई आत्ताच या ठिकाणी उपमुख्यमंत्री झालेले आहेत, त्यामुळे इतकं मोठं एक्सरसाइज करणं त्यांना लगेच शक्य होईल अशी परिस्थिती नाही। अजून त्या दुःखातनंही पूर्णपणे बाहेर आलेल्या नाहीत, त्यामुळे लगेच पूर्ण क्षमतेने त्या काम करायला लागतील अशी अपेक्षा करणं अयोग्य आहे, आणि म्हणून आम्ही बसून ठरवलं। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली। तेव्हा वित्त खातं आमच्याकडे ठेवा, ते होणार नसेल तर महत्त्वाची अन्य 2 खाती आमच्या पक्षाला द्या, असं साकडं घातलं होतं, अशी सूत्रांची माहिती आहे। सत्तेमध्ये राष्ट्रवादी आणि वित्त विभाग यांचं अतूट नातं राहिलंय। 1999 मध्ये काँग्रेससोबत आघाडी सरकार आलं, तेव्हा राष्ट्रवादीचे जयंत पाटील वित्तमंत्री झाले। सलग 10 वेळा त्यांनी अर्थसंकल्प सादर केला। त्यानंतर याच पक्षाचे दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, अजित पवार असे 2014 पर्यंत काँग्रेससोबत सत्ता असताना वित्तमंत्री राहिले। 2019 मध्ये महाविकास आघाडीचं 3 पक्षांचं सरकार आलं, तेव्हाही अजित पवार यांच्या रूपानं वित्त खातं राष्ट्रवादीकडेच राहिलं होतं। 2022 मध्ये शिंदेसेना भाजपचं सरकार आलं आणि वित्त खातं हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलं। 9 मार्च 2023 रोजी त्यांनी अर्थसंकल्प मांडला। जुलै 2023 मध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांना वित्त खातं मिळालं। 28 जून 2024 रोजी त्यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडला आणि 10 मार्च 2025 रोजी अर्थसंकल्प मांडला होता। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 20 दिवसांवर असल्यामुळे तुर्तास वित्त खातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांभाळावं, असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून आला होता आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चेत समन्वयानं तसं ठरल्याची माहिती आहे। दुसरीकडे प्रशासनावर पकड असलेला पक्ष म्हणून राष्ट्रवादीची ओळख आहे। मात्र अर्थ खातं नसल्यानं राष्ट्रवादीची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याचं बोललं जातंय। अर्थसंकल्प मांडणारा नेता आकर्षक योजनांची घोषणा करतो। मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला की लोकप्रिय घोषणांचं श्रेय भाजपकडे जाणार आहे। एकूणच अजित पवारांच्या निधनानं महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर आली आहे। त्यात अर्थ खात्याच्या चाव्या भाजपच्या कमरेला गेल्यामुळं राष्ट्रवादीला त्याचा फटका बसणार का, हा प्रश्न आहेच। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।